या दोन्ही पवारांच्या ताकदीचा जर अंदाज घेतला, यांना लोकसभेला मिळालेली मतं, विधानसभेला मिळालेली मतं यांचा जर एकत्रित विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही तसं बघायला गेलं तर आज एक मजबूत राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रात आपली जागा इतर पक्षांना दाखवून देऊ शकते, हे सिद्ध झालेलं आहे। आणि हे जर आपल्यासारखे लोक म्हणजे कागद आकडे हे सगळे गोळा करून छोटा मोठा अभ्यास करून काहीतरी बोलतात, त्यांना कळतं तर हे शरद पवार आणि अजित पवारांना कळणार नाही, सुप्रिया सुळेंना कळणार नाही। मग कळतंय तर वळत नाही असा काही प्रकार आहे का? तसंही नाही। झालंय काय, हे वेगळे तर झाले, हे वेगळे होण्यामागची जी कारणं होती त्यात सुप्रिया सुळे की अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्तराधिकारी कोण हे ठरवण्यात शरद पवारांना आलेलं अपयश हे खरं तर या पक्षफुटीमागचं एक सुप्त पण महत्त्वाचं कारण होतं। पण हा पक्ष ज्या पद्धतीनं फुटत होता हे शरद पवारांना कळत होतं। जे शरद पवार इतरांचे पक्ष आजवर फोडत आले, इतरांचे कुटुंब आत त्यांच्या कुटुंबात घुसून पोखरून खिळखिळी करून विस्कळीत करत आले, तर शरद पवारांना आपल्या घरात काय चाललंय कळत नव्हतं का? दिसत नव्हतं का? मग त्यांनी आपला पक्ष का फुटू दिला हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शरद पवारांनाच हे सगळं घडवून आणायचं होतं।